गुड मॉर्निंग. पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुवास. मित्रांनो, आज आपण करणार आहे प्रवास जळगाववरून पुण्याला, आणि ते पण फ्लाईटनं. सो मला तुम्हाला दाखवायचं आहे की जळगावमध्ये एअरपोर्ट कसं आहे आणि जळगावमधून जे छोटं फ्लाईट आहे ते कसं जातं आहे आणि आपण पुण्याला कसं पोहोचतोय. सो जळगावमध्ये आता तुम्ही फ्लाईटनं सुद्धा येऊ शकता, पुण्यावरून, मुंबईवरून, आणि जळगाववरून तुम्ही गोव्याला पण जाऊ शकता बाय फ्लाईट. सो आजच्या या व्हिडिओमध्ये जर्नी आपण बघणार आहोत जळगाव टू पुणे. सो राहा माझ्यासोबत आणि प्रवास करा, मोठी स्क्रीन करा आणि असं समजा की तुम्हीच प्रवास करत आहे. सो भेटूया जळगाव ते पुणे. बाय म्हणायची वेळ आलेली आहे. आपण हॉटेलमध्ये आहोत. आपलं देशपांडे सर पण तयार आहेत आणि आपलं सामान पण तयार आहे. सो चला जाऊया, आपण खाली चेकआउट करूया आणि जाता जाता एक छोटीशी मीटिंग आहे ती करूया आणि जळगाव एअरपोर्टला जाऊया. छोटंसं एअरपोर्ट आहे, छोटीशी फ्लाईट आहे. सो मजा येणार आहे जळगाव टू पुणेसाठी. सो चला निघूया इथून आणि जाऊया जळगाव एअरपोर्टला. चेकआउट झालेलं आहे रूमचं. आता चला जाऊया एअरपोर्टला. ट्रेनिंग स्कूल आहे. पार्किंग फुल आहे. 18 ते 20 वर्षापूर्वी बांधली बिल्डिंग आहे. ती नवीन करते. विमानतळावर पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता छोटीशी बिल्डिंग आहे जळगावमध्ये, जळगाव विमानतळाची. चला तर आज जाऊया. आताच एअरपोर्टवरनं फोन येऊन गेला, फ्लाय 91 असं फ्लाईट आहे. सो आज जाऊया, चेक इन करूया, बोर्डिंग पास घेऊया आणि तुम्हाला दाखवतो प्रवास जळगाव टू पुणे. मध्ये आलेलो आहे. इकडे काउंटर आहे याचा, इकडे आपण बोर्डिंग पास घेऊ शकतो. इकडे सिक्युरिटी चेक आपण करू शकतो. पास मिळालेला आहे. शेजारी तुम्ही बघताय ट्रेमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आता सिक्युरिटी चेक करूया. छोट्याशा बिल्डिंगमध्ये छोटंसं एअरपोर्ट आहे. सो थोडंसं गंमत वाटते या एअरपोर्टला. सो जाऊया, करूया सिक्युरिटी चेक. छोटंसं एअरपोर्ट आहे. गोव्यावरून फ्लाईट इकडे येतं, इथून पुण्याला जातं, पुण्यावरून परत जळगावला येतं आणि इकडून जातं याला परत गोव्याला. अशी याची एंट्री आहे. इथून हैदराबाद, गोवा, पुणे आणि मुंबई अशा फ्लाईट इकडून चालू आहे जळगाववरून. चांगली सोय आहे. नवीन बिल्डिंग होणार आहे. 25 कोटी मंजूर झाल्यात आत्ताच आता मला कळालं. सो पुढे जाऊन हे एअरपोर्ट फ्लरिश होईल. छोटं फ्लाईट आहे, तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. सो मजा आहे, गंमत आहे. इकडून सिक्युरिटी चेक करून आत आलो. इकडे आपलं साहित्य इथून घ्यायचं आणि हा फ्लाईटचा वेटिंग एरिया आहे. इकडे स्टोअर आहे जिथे आपल्याला जलपान किंवा काही घ्यायचं असेल तर मिळतं. स्नॅक्स
आहे जळगावची धावपट्टी विमानाची. इकडे तुम्ही बघू शकता विमान आलं की तुम्हाला दाखवतो. वेगळा आणि छान एक्सपिरियन्स असेल की जळगावमधून फ्लाय करण्याचा. नेहमी ट्रेननं येताना असा कंटाळा येतो, रात्र ओव्हरनाईट किंवा खूप ट्रॅव्हलिंग करायला लागतं. फ्लाईटनं तुम्ही डायरेक्ट पोचणार आहात पुण्याला इतक्या फास्ट. सो जळगावचा हा एक्सपिरियन्स आपण आपल्या मेंबर्ससाठी दाखवतो. तुम्हालाही जळगावला कामानिमित्त कुणाला भेटायला यायचं असेल तर तुम्ही फ्लाईटने येऊ शकता. पुण्यावरून जळगाव, जळगाववरून पुणे, जळगाववरून गोव्याला सुद्धा फ्लाईट आहे. सो छान एक्सपिरियन्स आहे जळगाव पुणे. कमी झाले शुगर. सो फ्लाईटमध्ये बॅगा चढवायचं काम चालू आहे आणि आपली बॅग, काळी बॅग ती दिसते. सो हे आहे आपलं फ्लाय 91चं विमान, ज्याच्यामधून आपण जाणार आहोत पुण्याला. आणि हे उभं आहे इकडे. सो चला तर करूया जर्नी याच्यामधून पुण्यापर्यंत. काय काय हो. येऊन बसलेलो आहे. जळगावच्या छोटंसं विमान आहे, 70-72 सीट्स आहे त्याच्यामध्ये. सो चला, 15,000 फूट वरून हे उडतं असं मगाशी बोलता बोलता काही लोकांनी सांगितलं. सो एन्जॉय करू जर्नी जळगाव टू पुणे. ओके. Requesting Dr. Amol to kindly identify yourself to the nearest cabin crew. Thank you.
झालेलं आहे फ्लाईट. चला उतरूया पुणे एअरपोर्टवर, बॅगेज कलेक्ट करूया आणि जाऊया घरला. मध्ये करूया आपली बॅगेज क्लेम आणि जाऊया पुढे आपल्या घरी. सो बॅग घेऊया आपली, तोपर्यंत वेट करूया. बॅग आपली मिळालेली आहे. आता जाऊया एरो मॉलला, तिथे जाऊया कॅब करूया आणि घरी जाऊया. शटल छोटीशी गाडी याच्यात बसलेलो आहे. पाऊस येतोय, पुण्यामध्ये पाऊस आहे. पोचूया एरो मॉलला, तिथून करूया कॅब. मध्ये बसलेलो आहे. एरो मॉलमधून निघालो आहे आता आपल्या घरला. आहे घरला मस्तपैकी. अर्ध्या तासात पाऊस लागला, अर्ध्या तासात पाऊस आता येईल असे चिन्ह आहेत. तर तुम्ही बघितला जळगाव ते पुणे प्रवास सोबत पुण्याचा सुहास. सो चला हा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.